मध्यंतरी अजून एक टीका झाली, म्हटले लाडक्या बहिणीबद्दल योजना आणली, लाडक्या भावांचं काय? लाडक्या भावांच्या संदर्भातही प्रश्न विचारला तर लाडके भाऊ जे आहेत त्या लाडक्या भावांच्या करता जो प्रत्येक महिन्याला 10,000 रुपयाचा स्टायफंड घोषित केलेला आहे. 10,000 रुपयाचा स्टायफंड. स्टायफंड कशासाठी आहे तर प्रशिक्षण घेण्याच्या करता आहे. प्रशिक्षण घेत असताना त्याला 10,000 रुपयाची गरज आहे. आता प्रशिक्षण कुठलं घ्यायचं आहे तर प्रशिक्षण घ्यायचं आहे त्याला कुशल बनवण्याकरता, त्याच्यामध्ये स्किल डेव्हलप होण्याकरता वेगवेगळ्या प्रकारचे सेक्टर आहेत. जसं हाऊसकीपिंग सेक्टर आहे, त्याचबरोबर आपलं हॉटेल सेक्टर आहे, त्याचबरोबर मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आहे, उद्योगांमध्ये आहे, केमिकल फॅक्टरी आहेत, मॅन्युफॅक्चरिंग फॅक्टरी आहेत, आपल्या ऑटोमोबाईल फॅक्टरीज आहेत. इथं जर त्याला काम मिळायचं असेल तर त्याच्यामध्ये स्किल असण्याची आवश्यकता आहे, कौशल्य असण्याची गरज आहे. आणि मग त्याला पुण्यात, मुंबईमध्ये, कोल्हापूरला, नाशिकला किंवा औरंगाबादला, नागपूरला अशा शहराच्या ठिकाणी जे मोठ्या प्रमाणावर उद्योग आहेत त्या उद्योगाच्या ठिकाणी त्या ठिकाणी प्रशिक्षणार्थी म्हणून जरी काम करायचं असेल तर तिथं राहील कसा, तो जेवेल कसा, त्याचा मेसचा खर्च कोण करणार आणि ह्या खोलीचं भाडं कसं देणार, या सगळ्याच्या करता त्याला प्रोत्साहन मिळावं. आणि म्हणून करता अशा पद्धतीच्या प्रशिक्षणार्थींना राज्य सरकारच्या वतीनं 10,000 रुपये हे माझ्या राज्यभरातल्या तरुण भावांच्या करता दिले जाणार आहेत. नुसते 10,000 रुपये मिळण्यापेक्षा 10,000 रुपये दर महिन्याला घेऊन तो ट्रेन होईल आणि आयुष्यभराची त्याला नोकरीची व्यवस्था त्या निमित्तानं निर्माण होऊन तो कायमस्वरूपी रोजगारी होईल. बेरोजगार राहण्यापेक्षा रोजगार निर्मितीच्या दृष्टीनं आवश्यक असलेला जो बाब होती ती करण्याचा प्रयत्न या माध्यमातून महाराष्ट्रातल्या या आमच्या भावांच्या करता केला जाणार आहे. 6,000 कोटी रुपयाचं त्याकरता तरतूद करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर आमच्या भगिनी ज्या आहेत, आता तुम्ही या ठिकाणी पत्रकार म्हणून माझ्यासमोर काही भगिनी दिसत आहेत, तर तुम्हाला पुण्यासारख्या ठिकाणी राहून शिक्षणाची संधी मिळाली, उच्च शिक्षणाची संधी मिळाली, अशी माझ्या खेड्यापाड्यातल्या माता भगिनींना, गरीब घरातल्या माता भगिनींना, मध्यमवर्गीयांच्या माता भगिनींच्या आमच्या मुलींना उच्च शिक्षणाची संधी मिळाली पाहिजे. उच्च शिक्षण म्हणजे फक्त BA BCom नव्हे, BA BCom BSc नव्हे तर कुठल्याही प्रकारचं MSc करू द्या, त्याचबरोबर तुमचा डिप्लोमा इंजिनिअरिंग करू द्या, कुठल्याही प्रकारचं इंजिनिअरिंग, कुठल्याही प्रकारचं सायन्समधली डिग्री, आर्ट्स साईडची डिग्री, कॉमर्स साईडची डिग्री, BSc ॲग्री असू द्या, मेडिकलच्या असू द्या, एव्हान मेडिकल आणि इंजिनिअरिंग ह्या महत्त्वाच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्याकरता डोनेशन द्यावं लागतं, मोठ्या फिया द्याव्या लागतात. अशा पद्धतीची अडचण मध्यमवर्गीयांमध्ये आणि गरीब वर्गामध्ये असते. तर या मुलींच्या करता कुठलंही उच्च शिक्षण ती घेत असेल आणि कितीही घेत असली तर BSc करून परत MSc करू द्या, PhD करू द्या, कुठलंही शिक्षण उच्च शिक्षण जे आहे त्याच्याकरता 100% मोफत राज्य सरकारच्या वतीनं त्याच्या कितीही रुपयाची फी असली त्याची प्रतिपूर्ती जी आहे ती राज्य सरकारच्या वतीनं केली जाणार आहे. त्यामुळं महाराष्ट्रातली एकही मुलगी उच्च शिक्षणापासून वंचित राहणार नाही याची दक्षता राज्य सरकारच्या वतीनं जी आहे ती घेण्यात आलेली आहे.